थांबवण्यामध्ये यश मिळालं ना टीम डोंबिवलीला, तर एक चांगलं कमबॅक गोलंदाज अजय जाधवचं आपण म्हणू शकतोय. अगदी बरोबर. अजय पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेला मात्र अनिल अनिल अर्नाळ्याचा खेळाडू आहे. समुद्र किनारी राहणार आता यावेळेला खेळाडू आहे. संघर्षाच्या लाटावरती स्वार होणारा खेळाडू आहे. यावेळेला हवेच्या लाटावरती स्वार झालाय आणि चेंडू सीमारेषा पार पटवल्या. अप्रतिम फटका. थांबेल तो अनिल कुठला, थांबेल तो अनिल कुठला, त्याला ब्रेक नाहीये. एवढा कडक थंडीमध्ये यावेळेला अप्रतिम बॅटिंग. पुन्हा एकदा चेंडू गेलाय भावेश भोईरच्या आईस्क्रीम पार्लरवरती. अगदी तिथे असलेल्या जंगलामध्ये तिथे करता अर्थात शोधण्याकरता तिथे तो चेंडू गेलेला आहे. अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग, कडक बॅटिंग मैदानावरती. अनिलच्या बॅटमध्ये आणखीन एक खणखणीत सणसणीत उत्तुंग षटकार. असं काल देखील ऐकायला मिळाला की इथल्या जंगलामध्ये वाघ राहतात, शिवनेरी गावामध्ये पण वाघ राहतात आणि सगळे शिवाचे छावत. बॉल तयार, फटका हा देखील चांगला, उंच गेलाय, लांब जाईल का? हो, चाललाय वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत, वाऱ्यासोबत वार तर लाभ करत सेकंड इन रो. आणि जर यानंतर तिसरा आला तर मान्य पॅकर्स कडनं 500 आणि तोडफोड ग्रुप कडनं 500. अजूनही या इनिंग मधील एका बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि स्कोर जाऊन पोहोचला 50 अप. धाव फलकावरती धावात 53. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी केलेली आहे. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा. कधी नाद करू नये. नादखोळा बॅटिंग. पुन्हा एकदा चेंडू जातोय भावेश भोईर यांच्या आईस्क्रीम पार्लर मध्ये. कौतुक कॅमेरामॅनचं असेल. काय शेवटपर्यंत चेंडू पकडलाय, काय चेंडू पकडलाय. मला वाटतं अनुराग आहे का, अनुराग हा चेंडू पकडलाय की बंटी, दोघांनी अप्रतिम. म्हणजे शेवटपर्यंत चेंडू पकडणं इतका सोपं नाहीये. आता इथून आपल्याला चेंडू किती दिसतोय, मी किती दिसतोय इतका, म्हणजे तितकासा आपला लँड झाल्यानंतर फार उशिरा दिसतोय. परंतु या दोन्ही मुलांचं कौतुक आहे. 53 धाबा हायस्ट स्कोर आहे 4 षटकामध्ये. 53 धाबा दाभोलकरती आपल्याला पाहायला मिळतात. इंडिव्हिज्युअल पार्टनरशिप हायस्ट झाली आहे आणि या स्पर्धेतील पहिले सलगचे 3 बॉल 3 षटकार. फलंदाज अनिल ऑन फायर. थांबायचं नाही गड्या, थांबायचं. मैदानावरती तेच घडलंय. 1 नभे 2 नभे 3. अनिलच्या बॅटमधनं 3 षटकार. 2 भावेश भोईर यांच्या आईस्क्रीम पार्लर वरती आणि 1 त्याने कडक मारला, बेधडक मारला, लॉंग ऑन सीमारेषा पार. आणि व्यक्तिगत 45 धावांवरती आपण पाहू शकता. 14 चेंडू 45 धावा, 321 चा स्ट्राईक रेट त्याच्या बॅटमधनं. या बॉलला निश्चितच उत्तुंग षटकार. एकूण 1000 रुपयाचं पारितोषिक, 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हो हो, मला वाटतं फुलटसन कडनं या बॉलला 500 रुपये नाही, तोडफोड कडनं 500 आणि मान्य पॅकर्सचे रोहित केणी यांच्याकडनं 500. बरोबर, ओके. तर तोडफोड बॅटिंग झाली म्हणून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 3 षटकार आलेत अनिलच्या बॅटमधनं. अफलातून बॅटिंग केली. आता धाबा तर खूप चांगल्या आहेत. दुसऱ्या बाजूला डोंबिवलीचा संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. अनेक कसलेले फलंदाज. बघूया काय घडलं होतं. हा शेवटचा षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेनं डोंबिवलीकडे देखील आपण बघितलं ओमी कसलेले फलंदाज आहेत. त्यांच्यामुळे या मॅच मध्ये मजा येईल. 4 षटकाचा जरी सामना असला आणि 24 चेंडूमध्ये 60 धावा, मोठं आव्हान असलं तरी